नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुझ्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। मित्रांनो, राज्यात 2,04,000 हेक्टर शेती पिकांचं नुकसान झालं। शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देणार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही। मित्रांनो, हे पैसे कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कधीपर्यंत मिळणार आहेत, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। मित्रांनो, राज्यात रब्बी पिकांना नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला आहे। हातातोंडाशी आलेला घास या आपत्तीमुळे हिरावून घेतला आहे। त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना तातडीने मदतीची अपेक्षा आहे। या पार्श्वभूमीवर अवकाळी पाऊस आणि गारपिटीने बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी दिली आहे। रब्बी हंगामातील नुकसानीबद्दल माध्यमांशी बोलताना कृषी मंत्री भरणे यांनी सांगितले की ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, तोंडात आलेला घास वाया गेला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। पंचनाम्यांचा अहवाल प्राप्त होताच राज्य सरकार लवकरात लवकर मदत करेल। शेतकऱ्यांच्या हितासाठी निर्णय घेणारे हे सरकार आहे, असे ते म्हणाले। कृषी मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार अवकाळी पाऊस आणि गारपिटीने फेब्रुवारी-मार्च 2026 29 जिल्ह्यात 2,04,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे। विशेषतः केळी, गहू, मका, द्राक्ष, हरभरा, आंबा, ज्वारी, टरबूज, भाजीपाला, डाळिंब, कांदा, संत्रा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे। तसेच राज्यात फेब्रुवारी-मार्चसह एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हजेरी लावली आहे। त्यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 16 जिल्ह्यात पिकांना तडाखा बसला असून एकूण नुकसान 2,04,000 हेक्टरवर पोहोचल्याचे कृषी मंत्री भरणे म्हणाले। राज्यात अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेती पिकांसह पशुधनाचे नुकसान झाले आहे। वादळी वाऱ्यामुळे काही भागात जनावरांचे गोठे कोसळले तर घरातील पत्रे उडून गेले आहेत। तसेच झाड उन्मळून पडल्याने घरांचे आणि गोठ्यांचे नुकसान झाले आहे, तर वीज पडून शेतकरी मृत्युमुखी पडल्याच्या घटना घडल्या आहेत। शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री भरणे यांनी सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे असल्याचा दावा केला आहे। राज्यात अवकाळी आणि गारपिटीने नुकसान झाल्याने शेतकरी अडचणीत आला आहे, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र केरळच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग असल्याचे पाहायला मिळत आहेत। केरळचे पारंपरिक वाद्य वाजवून आनंद घेत आहेत। राज्यात मात्र शेतकरी मदतीसाठी आशा लावून आहेत, तर कृषी मंत्री मात्र पंचनामे सुरू असून लवकरात लवकर मदत दिली जाईल असे कोरडे आश्वासन देऊन वेळ मारून नेत आहेत, अशी टीका शेतकऱ्यांसह शेतकरी नेत्यांकडून केली जात आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या खताची गरज असते, परंतु कृषी केंद्राकडून खतांचा काळा बाजार सुरू असल्याचे नुकतेच समोर आले आहे। त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही कृषी मंत्री यांनी दिला।